नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मित्रांनो, अवकाळी आणि हवामान बदलाच्या नुकसानीची भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि राज्य सरकारने तशी घोषणा देखील केलेली आहे। आता या नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या तारखेला मिळणार आहेत, किती रक्कम मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण जाणून घेणारच आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर आणि सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। त्यामुळे तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला पुढेही अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस आणि हवामान बदलाच्या नुकसानीसाठी 334 कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आले आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी ही माहिती दिली। त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच भरपाई मिळणार आहे। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मार्च ते मे महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 334 कोटी 98 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे। यामध्ये विशेषतः आर्थिक संकटात सापडलेल्या कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी 209 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। दरम्यान अल निनोच्या प्रभावामुळे यंदा राज्यात तुटीच्या पावसाचा अंदाज असून संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना आधीच उपाययोजनांच्या सूचना देऊन प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे। मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की मदत व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून तब्बल 16,500 कोटी रुपयांची प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामानातील बदल यासाठी एकूण 334 कोटी 98 लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। पंचनामे आणि प्रस्ताव विभागाकडे सादर झाल्यानंतर एकाच दिवसात या मदतीला मान्यता दिली गेली। हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे। त्यामुळे एकूण निधीपैकी 209 कोटी रुपये केवळ कोकणातील शेतकऱ्यांसाठी मंजूर केले आहेत। मित्रांनो, तसेच महायुती सरकार येण्यापूर्वीची जुनी प्रलंबित असणारी सुमारे 5,000 कोटी रुपयांची मदतही या सरकारने शेतकऱ्यांना दिली आहे। राज्यात पावसाची स्थिती चिंताजनक आहे। जिथे पाऊस पडत आहे तिथे एकदम अतिवृष्टी होत आहे, तर अनेक भागात अद्याप पावसाचा पत्ता नाही। हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार अल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी देश आणि राज्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे। संभाव्य दुष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन खंबीरपणे सज्ज आहे। अधिकारी स्तरावर बैठका, या परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत आधीच बैठका घेऊन आवश्यक उपाययोजनांबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले। मित्रांनो, अशा प्रकारे ज्या शेतकरी बांधवांचं हवामान बदलामुळे आणि या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं होतं, अशा सर्व शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाईचे पैसे वाटप केले जाणार आहेत। आणि नक्कीच एक शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की जो पैसा आता मिळेल तो शेतकऱ्यांच्या पेरणीच्या कामात पडेल आणि शेतकऱ्यांना पेरणी केल्यानंतर एक थोडासा आणखी मोठा दिलासा मिळेल। अपेक्षा करतो की माहिती महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।